अंश किती आहे? तर आकलन या घटकावर आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात. म्हणजे 8 मार्काला ते प्रश्न असतात. 4 प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न म्हणजे 3 उपघटक आहेत. त्याच्यामध्ये सूचना पालन असते, संख्या मालिका असते आणि मग तिसरा जो उपघटक आहे तो इंग्रजी वर्णमाला किंवा अक्षरमाला. असे 3 उपघटक असतात. तर आपण तिन्ही उपघटकावर आधारित जे प्रश्न विचारले जातात. मग ह्या तिन्ही उपघटकापैकी कुठल्याही एखाद्या घटकावर 2 आणि उरलेल्या 2 घटकावर 1 असे 4 प्रश्न विचारले जातात. तर बघूयात आपण साधारणपणे अं, ह्या घटकावरील जे 4 प्रश्न आहेत, ते त्यापैकी 2 प्रश्न हे अतिशय सोप्या प्रश्न प्रकारामध्ये मोडले जातात आणि 2 प्रश्न हे मध्यम किंवा कठीण या प्रश्न प्रकारामध्ये मोडले जातात. आता याच्यामध्ये आपण जाऊयात फेब्रुवारी 2024च्या प्रश्नपत्रिकेकडे. तर मी शेअरिंग करतो इथं. हां. आणि दुसरा जो आपले जे 2 उपघटक होते, त्याच्यामध्ये पहिला होता वर्गीकरण, सॉरी आकलन आणि दुसरा होता समान पद ओळखणे. आता समान पद ओळखणे या घटकावर आपण अगोदर बघूयात आणि नंतर आकलनवर जाऊयात. समान पद ओळखणे ह्याच्यावर 2 उपप्रश्न असतात. ते 4 मार्काला असतात आणि मी तर असं म्हणेल, की हक्काचे 4 मार्क्स मिळवून देणारा हा प्रश्न आहे. फक्त निरीक्षण करायचं असतं. तंतोतंत आकृती आपण ज्याला म्हणतो. फक्त निरीक्षण करायचं असतं. बाकी काहीही काम आपल्याला याच्यामध्ये करायचं नसतं. अतिशय सोपा भाग असतो हा. फक्त दिलेली एक प्रश्न आकृती असते. आपल्यासमोर प्रश्न आहे बघा. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आता तसं बघितलं तर आपण सर्व जे जिल्हा गुणवत्ता यादीत निवडलेले विद्यार्थी आहोत. हा प्रश्न प्रकार म्हणजे आपला एकदम डाव्या हाताचं काम ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकार आहे. परंतु मी असंही अनुभवलेलं आहे, की ज्या गोष्टीकडं, ज्या प्रश्नाकडं आपण अतिशय सोपा प्रश्न म्हणून बघतो, त्याच्यामध्ये आपण त्याला एकदम लाईटली घेतो आणि नेमकं तिथंच मुलांचे मार्क जातात. मिळते-जुळते पर्याय असतात, कुठेतरी थोडासा फरक असतो आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, बघताना थोडंसं घाईमध्ये असतात, तुम्हाला पेपर कव्हर करायचा असतो आणि त्याच्यामध्ये अनावधानाने आपली चूक होते. आपल्याला एक गोष्ट जाणीवपूर्वक मुलांनी या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, की आपल्याला जर गुणवत्ता यादीत यायचं असेल, तर आपला सोपा एकही प्रश्न चुकता कामा नये. सोपा चुकता कामा नये याचा अर्थ या अर्थाने मी म्हणतोय, की काय होतं, अवघड जर एखादा खूपच अवघड प्रश्न असेल, तर तो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं तिथं जर तुमचे 2 मार्क्स गेले, तर त्याने फारसा फरक पडत नाही. कारण ते 2 मार्क्स महाराष्ट्रातील किंवा जिल्ह्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे गेलेले असतात. त्यामुळे मेरिटवर त्याचा फरक पडत नाही. परंतु ज्यावेळी तुम्ही एखादा सोपा प्रश्न चुकता, तो प्रश्न तुमच्या वेंधळेपणाने किंवा अनावधानाने तुमच्याकडून चुकतो. तो प्रश्न इतरांचा शक्यतो चुकत नाही आणि मग त्या ठिकाणी जे तुमचे 2 मार्क्स कमी होतात, ते इतरांचे होत नाही आणि तुम्ही जे मेरिट असतं आपलं, जिल्हा गुणवत्ता यादीचं किंवा राज्य गुणवत्ता यादीचं, तर तिथून आपण कमी होतं. इतरांपेक्षा आपण माघारी पडतो. अशा प्रकारे म्हणजे मला या ठिकाणी हे सांगायचंय, की आपण सोपे प्रश्न चुकता कामा नये. आता या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर आकृती दिसते बघा. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आता आपल्याला काय दिसत आहे? प्रश्न आकृती डाव्या बाजूला आहे आपल्या आणि त्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी. आता हा प्रश्न सोडवताना जरी प्रथमदर्शनी आपल्याला सोपं वाटत असेल, तर आपण एका-एका गोष्टीचं निरीक्षण करायचं असतं बघा. एका-एका गोष्टीचं म्हणजे आकृतीतील बरेच घटक असतात आकृतीमध्ये. कुठेतरी एखादा डॉट असू शकतो, कुठेतरी एखादी तिरपी लाईन असू शकते, कुठेतरी एखादा कुठेतरी त्रिकोण असू शकतो एखादा किंवा वेगवेगळे भौमितिक आकार असतात किंवा एखादा अनियमित आकार पण असू शकतो. तर त्यावेळी आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये बघावं लागतं. आता या ठिकाणी जर प्रश्नाचं निरीक्षण करायचं झालं, तर आपण काय करूयात, एका-एका घटकाचं निरीक्षण करूयात बघा. आणि एक घटक निवडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अ, कशाप्रकारे आपल्याला स्पष्ट होते, ते आपण बघूयात.
आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 37 आपल्या स्क्रीनवर आहे. इथं काय होतंय बघा, तर ही जी प्रश्न आकृती एक घटक जर याच्यातला बघितला आपण, हे बघा, प्रश्न आकृतीतला जर आपण हा घटक बघितला, या ठिकाणी मी हायलाइट केलं याला, सर्कल केलंय. हा गोल राउंड असलेला घटक, याची दिशा बघा, हा यू शेप जो आकार आहे कोपऱ्यातला, हा जर आपण एकच घटक बघितला आणि प्रश्नाकडे आपण घेऊन पर्यायातील प्रश्नांकडे गेलो, तर त्या प्रकारे आपल्याला तो घटक तशा प्रकारे कुठे दिसतो बघा. ही तर हा इथं नाहीच, म्हणजे हा पर्याय आपला कट झालेला आहे. 2 पर्याय जो आहे त्याची शक्यता आहे. 3 पर्यायाची पण शक्यता आहे आणि 4 ची पण शक्यता आहे. ठीक आहे. आपला एक पर्याय या ठिकाणी कट झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, आणखी दुसरा घटक बघायचा आहे. जर आपण सेंटरची गोष्ट बघितली, मध्यभागी असलेला बाण. प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय? मध्यभागी ज्या 4 रेषा आहेत या ठिकाणी बघा, सर्कल करतो मी. वरती डॉट आहे. वरती डॉट आहे म्हटल्यानंतर काय होतंय? 4 पर्याय आपला कट झालाय या ठिकाणी. म्हणजे आता पर्याय राहिलाय 2 आणि 3. 2 आणि 3 पैकी आपलं एक उत्तर असू शकतं. आता आपण कुठं जाऊयात? आता आपण डाव्या बाजूच्या, उजव्या बाजूच्या सर्कलकडे जाऊयात. काळा जो डार्क सर्कल आहे तिथं. मग आता आपले पर्याय जे राहिलेत ते फक्त 2 आणि 3 राहिलेत. मग 2 आणि 3 पैकीच आता आपण बघायचं आहे. आणि मग तो काळ्या सर्कल किंवा काळा डॉट जो आहे मोठा, तो 2 आणि 3 मध्ये कुठं आहे? तर बघा, 3 मध्ये इथं पूर्ण काळा नाहीये तो. इथं बदल आहे. अर्धा वरच्या बाजूनं काळा आहे तो आणि खालच्या बाजूनं ब्लँक आहे. म्हणजे हाही पर्याय आपला कट होतोय आणि अर्थातच आपल्या प्रश्नाचं उत्तर राहिलेला एक पर्याय, फक्त पर्याय क्रमांक 2 हे असते. म्हणजे अशा प्रकारचा जो प्रश्न असतो, तिथं आपल्याला प्रश्न सोडवून प्रत्येक घटक चेक करण्यापेक्षा एका-एक आकृतीतला, प्रश्न आकृतीतला एक-एक घटक आपण बघायचा आणि तो उत्तर आकृतीत 4 पैकी कुठं-कुठं नाहीये, असं करत-करत पटपट पर्याय कट करत जायचे. बरेचसे प्रश्न असे असतात, की पर्याय कट केल्याने आपल्याला सोडवणं सोपं जातं. असोच, आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं. या ठिकाणी आता आपल्याला आकृती आहे. बघा, पक्ष्यासारखा असा काहीतरी बदकासारखा आकार आहे तो, असू द्यात. आणि त्याच्याशी जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. 2 प्रश्न मी सांगितलंय, की 2 प्रश्न या प्रकारामध्ये प्रश्नपत्रिकेत येतात. 4 मार्क्स अतिशय हक्काने मिळवून देणारा प्रश्न आहे हा. ठीक आहे. प्रश्न आकृतीचं निरीक्षण करूयात आपण. ही जी आपली प्रश्न आकृती आहे या ठिकाणी, या प्रश्न आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर काय दिसतंय आपल्याला? तर पहिल्यांदा आपण काय करूया, हे बदकासारखं किंवा कसला आकार आहे तो, त्याचा जो तुरा आहे डोक्याचा, हे बघा. या ठिकाणी मी सर्कल करतोय. हाततुऱ्याचा जर विचार केला, तर दिलेल्या पर्यायापैकी कुठं आहे तो? 1 पर्याय बघा. प्रश्नातील आकृतीचे जे तो वरचा भाग आहे सर्कल केल्याने, म्हणजे तुऱ्यासारखा, मोराच्या तुऱ्यासारखा. त्याची दिशा बघा. 1 चे तर 2 बाजूला 2 आहेत, म्हणजे 1 चा पर्याय आपला कट झालाय. 2 जो आहे, 2 ची दिशा उलटी आहे बघा, इथं, इथं. म्हणजे 2 पण आपला कट झालाय. त्यानंतर आपण जाऊयात 3 कडं आणि 4 कडं. 3 आणि 4 चा जर विचार केला, तर आपल्याला काय दिसतंय? आपल्या प्रश्न प्रकारामध्ये थोडेसे जवळ-जवळ आहेत तुरे आणि 3 आणि 4 चा जर विचार केला, तर त्यांची दिशा बरोबर आहे, परंतु त्यांच्यातील अंतर आपल्याला लगेच कळतंय बघा, थोडंसं जास्त आहे. तरी पण जर आपल्याला फिक्स अंदाज नाही आला, तर आपण काय करायचं आहे? प्रश्न आकृतीतला दुसरा घटक बघायचा आहे. आता दुसरा घटक काय आहे? तर खालच्या बाजूला बघा असा. या ठिकाणी जो काळा भाग आहे, तो बघूयात आपण. आता आपल्याला फक्त 3 आणि 4 चाच विचार करायचा आहे. 1 आणि 2 आपले ऑलरेडी कट झालेले आहेत. मग जाऊया आपण पुन्हा उरलेल्या पर्यायांकडे बघा. तो काळा भाग आहे आपल्या प्रश्न आकृतीमध्ये, आणि उत्तर आकृतीच्या 3 आणि 4 कडे गेलो, तर मध्ये तो भाग ब्लँक आहे बघा इथं. म्हणजे हा पर्यायही आपला कट झालेला आहे. राहिलाय फक्त आपल्याकडे एकच पर्याय, पर्याय क्रमांक 4 आणि अर्थात तेच आपलं उत्तर आहे. आता तुम्ही असं पण म्हणत असताल विद्यार्थी, की हा प्रश्न प्रकार खूप सोपा आहे, हा सांगायची गरज नाही. परंतु मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, की बऱ्याचदा सोप्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं जात नाही आणि अनावधानाने त्याचे मार्क जातात.
आणि आकृती दरवेळी बऱ्याचदा असं होतं, की गुंतागुंतीच्या आकृत्या असतात. छोटासा कुठेतरी एखादा डॉट असतो, त्याच्यामध्ये बदल असतो फक्त आणि आपण पेपर सोडवण्याच्या ओघामध्ये पुढे निघून जातो. असोत, या ठिकाणी या फेब्रुवारी 24च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न आपले तंतोतंत आकृतीशी संबंधित होते. या 2 प्रश्नांची आपण उकल केली. अ, याच्यावर या प्रश्न प्रकारावर जास्त आपल्याला फोर्स करण्याची किंवा चर्चा करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचा जो आपला घटक होता आकलन. आकलन ह्याच्यावर आधारित 4 प्रश्न येतात. 8% वेटेज आहे त्याला. असू द्यात. आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न आहे बघा स्क्रीनवर. खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता? खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता? आता तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, की प्रश्नपत्रिका पेपर सोडवत असताना आपल्या हातामध्ये जो ब्लॅक पेन असतो आपला, उत्तरे डार्क करण्यासाठी, आपण काय केलं पाहिजे, प्रश्नपत्रिकावर सुद्धा त्याचं काही प्रमाणात काम करणं गरजेचं असतं. आता का गरजेचं असतं? तर काय होतं, बऱ्याचदा उलट अर्थाचे प्रश्न असतात. जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता? असलेला कोणता? किंवा नसेल, असेल, योग्य, अयोग्य अशा उलट अर्थाचे जे शब्द येतात. उलट अर्थाचे शब्द आल्यानंतर आपल्याकडून पर्याय बघताना थोडीशी गल्लत होते आणि आपला या ठिकाणी म्हणजे मार्क्स जाण्याची शक्यता असते. मग आपण काय करायचंय? खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता? आता या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? तर लगेच त्याला कच्चं काम काय काय राहील आपलं? नसलेला खाली अंडरलाईन करायची. जोडाक्षरी नसलेला शब्द म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता आणखी एक गोंधळ असतो मुलांचा, जोडाक्षर आणि जोडाक्षरयुक्त शब्द किंवा जोड शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्द. आता जोड शब्द म्हणजे काय? त्याची व्याख्या आता या घटकाच्या अनुषंगाने विषयाला म्हणून सांगतो. जोड शब्द हा वेगळा भाग आहे आणि जोडाक्षरयुक्त शब्द हा वेगळा भाग आहे. जोड शब्द म्हणजे काय? तर 2 वेगवेगळ्या अर्थाचे शब्द असतात आणि त्या 2 वेगवेगळ्या अर्थाच्या शब्द एकत्र येऊन त्यापासून नवीन शब्द बनतो. त्याला जोड शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ पाला-पाचोळा, गोडी-गुलाबी अशा प्रकारचे 2 शब्द. मग पाला वेगळा विषय आहे, पाचोळा वेगळा विषय आहे. 2 वेगवेगळे शब्द आहेत. दोन्ही एकत्र येऊन पाला-पाचोळा बनतो. त्याला म्हणतात जोड शब्द. आता इथं आपल्याला ते नाही विचारलेलं. जोडाक्षरी असलेला शब्द म्हणजे जोडाक्षरयुक्त शब्द आपण. मग जर आपण पर्यायामध्ये बघितलं, तर 4 पर्याय आहेत इथं बघा. पहिला पर्याय आहे अक्षर, दुसरा आहे ज्ञानेश्वर, तिसरा आहे मृग आणि चौथा आहे श्रेयस. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. जोडाक्षर कोणकोणते आहेत? मराठी वर्णमालेमध्ये आपल्याला बरेचसे जे समोरासमोर स्पष्ट डोळ्यांनी दिसणारे जे जोडाक्षर आहेत, ते आपल्याला लक्षात येतात. परंतु काही जोडाक्षर मी तुम्हाला सांगतो. श असेल, ज्ञ असेल, बघा या ठिकाणी थोडंसं रफ काम करून सांगतो मी तुम्हाला. श असेल, ज्ञ असेल, त्याच्यानंतर स्र असेल, त्याच्यानंतर पोट फोडलेले सगळे शब्द. बघा, पोट फोडलेले सगळे जे शब्द आहेत, उदाहरणार्थ प्रकाश, चंद्र असे पोट फोडलेले सगळे अक्षर जोडाक्षरामध्ये गणली जातात. त्यानंतर रफारयुक्त शब्द, सर्प किंवा आणखीन दर्पण असे असे जे वरती रफार असलेले, डोक्यावर रफार असलेले जे शब्द असतात, तेही जोडाक्षरामध्ये गणले जातात. आता त्यानंतर क्षज्ञ तर आहेतच आपले, स्र आहेत. त्र हे सुद्धा जोडाक्षर आहे. आता फक्त गोंधळ एकाच ठिकाणी होतो आपला. उलटा उकार आपण ज्याला बोलतो. उलटा उकार. बऱ्याचदा काहींना वाटतं, की उलटा उकार म्हणजे पोट फोडलेलं असतं. परंतु तसं नाही. हे बघा आता या ठिकाणी जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो. अक्षर.
अक्षर मध्ये पहिला जो पर्याय आपला अक्षर, अक्षर मध्ये क्ष आहे म्हणजे हा जोडाक्षर आहे, जोडाक्षर आहे त्याच्यामध्ये. आपला प्रश्न आहे जोडाक्षरी नसलेला शोधायचा आहे. या अक्षर मध्ये तर आहे म्हणजे हा आपला पर्याय कट झालाय. त्यानंतर ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर मध्ये तर 2 आहेत. ज्ञ आहे एक आणि श्व आहे, असे 2 आहेत. त्या ठिकाणी पण जोडाक्षरे आहेत. आपल्याला नसलेला शोधायचा आहे. मग तोही पर्याय आपला कट होतो आहे. त्यानंतर मृग बद्दल मी नंतर बोलतो, पण अगोदर श्रेयस बद्दल बोलतो, चौथा पर्याय. चौथा जो पर्याय श्रेयस, मी मगाशीच सांगितलं श्रीमान, श्रीमती ह्यातला जो श्र आहे, तोही जोडाक्षर आहे. म्हणजे तोही पर्याय आपला कट होतो आहे. आता राहिला मृग. मृग हा शब्द कसा तयार झालेला आहे बघा. म अधिक रू, म अधिक रू असा बनलेला जो आहे तो झाला मृ. आणि ज्या ज्या अक्षराला रू जोडलेला असतो ते अक्षर जोडाक्षर नसते. मग तुमचा मृग असेल, कृपा असेल, दृक असेल, रुचा असेल, तर हे कुठलेही अक्षर जोडाक्षरे नसतात. म्हणजेच मृग मधला मृ हा जोडाक्षर नाही आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की कोणता जोडाक्षरयुक्त शब्द नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जोडाक्षरे कोणकोणते आहेत मराठीतले त्यावरही चर्चा केलेली आहे. असोत. त्यानंतरचा पुढचा एक प्रश्न होता आपल्याला याच पेपरमध्ये आला होता बघा. हा, खालील बघू शकता तुम्ही, खालील काव्य पंक्तीत अकारांत शब्दापेक्षा इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे. आता इथं नवीन थोडेसे शब्द वाटतील एखाद्याला. अकारांत शब्द म्हणजे काय? या प्रश्न आपल्याला फक्त असं त्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न बघून तो पटपट उत्तर सांगायचे नाही, तर आपल्याला आपले काही कन्सेप्ट अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा क्लिअर करत राहायचे. आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला जोडाक्षराबद्दल. आता बोलतोय मी अकारांत आणि इकारांत. आता अकारांत शब्द म्हणजे काय, इकारांत शब्द म्हणजे काय? अकारांत बघा, आपल्याला सर्वांना बाराखडी माहिती आहे. अ पासून बाराखडी सुरू होते. अकारांत शब्द म्हणजे काय? तर ज्या, हे बघा मी अंडरलाईन करतो, अकारांत शब्द अ तर कळाला आपल्याला. अकारांत म्हणजे अंत, ज्या शब्दाचा अंत म्हणजे शेवट अ या स्वराने झालेला आहे त्याला म्हणायचं अकारांत. अ या स्वराने म्हणजे तिथं पर्टिक्युलर अ नकोय आपल्याला. समजा कुठल्याही स्वरचिन्ह विरहित अक्षराने ज्याचा शेवट झालेला आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. कुठल्याही स्वरचिन्ह विरहित अक्षराने ज्या शब्दाचा शेवट झालेला आहे त्याला म्हणायचं अकारांत शब्द. आणि आणखी एक आपल्याला या ठिकाणी विचारलंय इकारांत शब्द. इकारांत, आता अर्थात ई म्हणजे हा दीर्घ ई आहे बघा. इकारांत शब्द म्हणजे काय? तर ज्या शब्दाचा शेवट दीर्घ वेलंटी असलेल्या अक्षराने झालेला आहे त्याला म्हणायचं इकारांत शब्द. हे माहीत झाल्यानंतर तुम्ही उत्तर शोधू शकता. आता याच प्रकारे लगेच पुढे पण सांगतो मी. अकारांत तर आपल्या प्रश्नातच आलेला आहे. आकारांत हा एक प्रकार असतो. आकारांत म्हणजे काय? ज्या शब्दा थोडक्यात आकारांत शब्द म्हणजे काय? तर ज्या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना असतो, आ, त्याला म्हणायचं आकारांत शब्द. मग आता नंतर ऱ्हस्व इकारांत असतो, म्हणजे शेवटच्या अक्षराला पहिली वेलांटी असलेला शब्द. दीर्घ इकारांत तर सांगितलंय मी. उकारांत असतो, नंतर दीर्घ उकारांत असतो, एकारांत असतो मात्रा असलेला शब्द. म्हणजे असे प्रकार शब्दांचे असतात. असोत, इतर गोष्टी पण आपण या ठिकाणी स्पष्ट करतोय. आता या प्रश्नाकडे आपण जाऊया. अकारांत शब्दांपेक्षा इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे? आता या प्रश्नामध्ये सामान्यपणे होणारी चूक मी सांगतो. आपल्याला जरी अकारांत आणि इकारांत कळालं
तरी आता काय करायचं, पहिल्यांदा आपण अकारांत शब्दांची संख्या बघू. अकारांत किती शब्द आहेत? म्हणजे शेवटच्या अक्षराला कुठलंही स्वरचिन्ह नसणारा शब्द. आपण अकारांत शब्दाला एक वेगळी खूण करूयात आणि इकारांत शब्दाला वेगळी करूयात. अकारांत शब्द बघा, प्रियतम. आपण वाटलंच तर तो शब्द खोडून टाकूयात, म्हणजे आपल्याला फक्त कच्चं काम आपण ज्याला म्हणूयात आपण. प्रियतम आहे. त्यानंतर आणखी कोणता आहे? रंग. या ठिकाणी बघा, रंग मधल्या ग ला कुठलंही स्वरचिन्ह नाही. त्यानंतर गंध हा एक आहे आणि त्यानंतर सर्व हा एक आहे. आता थोडीशी शंका सर्वमुळे मुलांना येईल. त्याला रफार आहे वगैरे, वगैरे. जोडाक्षर आणि अकारांत, उकारांत शब्द याचा काहीही संबंध नाही. आता सर्व मध्ये शेवटचं जे अक्षर आहे व त्याच्यावर रफार आहे असू द्या, परंतु त्याला इतर स्वरचिन्ह कुठलंही नाही. काना, वेलांटी, उकार, मात्रा वगैरे. म्हणून तोही अकारांत शब्द आहे. किती शब्द आहेत आपले अकारांत? प्रियतम, रंग, गंध आणि सर्व. अकारांत शब्दांची संख्या आपली झालेली आहे 4. इकारांत शब्दाकडे जाऊया आता आपण. इकारांत शब्दाला आपण वेगळी खूण करूयात जरा. अमुची हा एक आहे इकारांत शब्द. त्यानंतर या ठिकाणी सारी हा एक आहे. त्यानंतर तिची हा एक आहे. त्यानंतर तरी हा एक आहे. येथली हा एक आहे बघा आणि आम्ही हा एक आहे. आता परत थोडासा गोंधळ आम्ही जवळ होईल तुमचा. ते जोडाक्षर आहे म्हणून. असू द्या. मी पुन्हा एकदा सांगितलंय, की आपल्याला जोडाक्षर आणि अकारांत, इकारांत शब्द याचा गोंधळ करायचा नाही. ते जोडाक्षर असू शकतं. परंतु अकारांत किंवा इकारांत शोधताना आपल्याला एकच अट बघायची आहे, की त्याच्या अक्षराला कुठलं स्वरचिन्ह आहे. असो. इकारांत शब्दांची कोणती संख्या झाली तर अमुची, आम्ही, सारी, तिची, तरी आणि येथली. म्हणजे इकारांत शब्दांची संख्या झाली 6. अकारांत शब्दांची संख्या झाली 4. आता खरा गोंधळ आपला इथं होत असतो बघा. काय गोंधळ होत असतो? अकारांत शब्दापेक्षा इकारांत शब्दांची, कोणाची? इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी? मग इकारांत शब्दांची संख्या कशी आहे? तर 6 आहे आणि याची 4 आहे. ती जास्त आहे आपली. बऱ्याचदा आपल्याला 2 ने जास्त असं लिहायचं असतं, परंतु आपण 2 ने कमी हा पर्याय करतो. पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की शब्दांची संख्या जास्त झाली की नाही इकारांत, मग कमी असणारे पर्याय लगेच आपण काय करायचे आहेत? कट करून टाकायचे आहेत कमी असणारे पर्याय. राहतील फक्त जास्तवाले पर्याय. 6 आणि 4 तुम्हाला लगेच लक्षात येईल. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. 2 ने जास्त. बघा, अतिशय सोपा भाग आहे हा. फक्त आकलन म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. समजून घेतल्यानंतर या प्रश्नांची उकल अतिशय सोपी असते. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. हां. आता इंग्रजी अक्षरमालेवर हा प्रश्न आहे बघा. वरती अक्षरमाला दिलेली असते. बऱ्याचदा प्रश्नाच्या वर लगेच असते. कधी-कधी प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीलाच अक्षरमाला दिलेली असते. अक्षरमालेमध्ये होणारा एक सामान्य गोंधळ तुम्हाला सांगतो. 99% अक्षर मालिकेमध्ये झेड हे अक्षर नसते. परंतु मी असेही काही प्रश्न बघितलेले आहेत, की त्याच्यामध्ये झेड हे अक्षर सुद्धा असते. मग झेड हे जर अक्षर त्याच्यामध्ये असेल, तर आपल्याला उजवं डावं मोजताना किंवा उजवीकडून डावीकडून मोजताना किंवा मधले अक्षर बघताना आपल्या चुका होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळं आपण कुठल्याही गोष्टीला असं अझम्पशन म्हणजे गृहीत धरून चालायचं नाही. आपण बघून घ्यायचे आहे अक्षरमाला. ठीक आहे, असो. प्रश्न काय आहे? वरील अक्षरमालेत एच आणि आर अक्षरांदरम्यान असणाऱ्या संख्येपेक्षा पहिल्यांदा पूर्ण प्रश्न वाचून घ्यायचा आहे. 4/3 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील?
समजायला थोडासा जड आहे प्रश्न, परंतु आपण याचे तुकडे करायचे आहेत प्रश्नांचे. वरील अक्षरमालेत ठीक आहे, एच आणि आर अक्षरांदरम्यान. आता बघा, एच कुठं आहे, आर कुठं आहे, ठीक आहे. बरं, असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा अक्षरांच्या संख्येबद्दल त्यांनी बोललेलं आहे. काय करूयात आपण? एच आणि आरच्या अक्षरांची संख्या काढून घेऊयात. त्यानंतर काय करायचं आहे? त्या संख्येपेक्षा 4/3 पट. मग आपण काय करूयात? पहिल्यांदा एक काम करूया त्या ठिकाणी आता. एच आणि आरच्या दरम्यान किती अक्षर आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. ठीक आहे. एच आणि आर. आता एच कुठं आहे बघा? एच आहे या ठिकाणी आणि आर कुठे आहे? आर आहे या ठिकाणी. एच आणि आरच्या दरम्यान म्हणजेच काय? त्या दोघांच्या मध्ये किती अक्षरे आहेत बघा? आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी आणि क्यू. आपण एच पण पकडायचं नाहीये आणि आर पण पकडायचं नाहीये. किती अक्षर झालेत तुमचे? तर 9 अक्षर झालीत बघा या ठिकाणी. ठीक आहे. आता एक तर गोष्ट क्लिअर झाली आपली. त्या 2 अक्षरांच्या दरम्यान 9 अक्षरे आहेत. असू द्या. ठीक आहे. अक्षरांच्या त्या संख्येपेक्षा काय करायचे आपल्याला? 4/3 पट अक्षरे. मग आता आपल्याला काय करावं लागेल? 9च्या 4/3 पट काढावं लागेल बघा. 9च्या 4/3 पट कसं काढायचं? तर काय? 9 गुणिले 4/3 म्हणजे आपल्याला पुरेपूर गणिताचा वापर या ठिकाणी आहे. अपूर्णांकाचा गुणाकार ह्या घटकाचा पण आपल्याला पुरेशी ओळख असणं गरजेचं आहे. असू द्या 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि राहिले काय दोन्ही पण छेद 1 आलेत. 3 गुणिले 4 म्हणजे उत्तर आले आहे 12. ठीक आहे. मग 12 उत्तर आलेलं आहे आपलं. तेवढे अक्षर खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील? आपल्याला या ठिकाणी 12 अक्षर कोणत्या दोघांच्या मध्ये आहेत, ते आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक जाणीवपूर्वक सांगतो बघा. ज्यावेळी आपल्याला आता 4ही पर्याय आपल्याला पडताळून बघावे लागतील. 4ही पर्याय आपल्याला पडताळून बघावे लागतील. मग आता आपण पहिल्यापासून सुरुवात करायची का? परंतु एक थोडंसं या ठिकाणी लॉजिक आहे बघा. लॉजिक म्हणण्यापेक्षा माइंडसेट असतो बघा. जो पण कोणी पेपर सेट करत असतो, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये शक्यतो पहिला पर्याय हे उत्तर येत नाही. शक्यतो मी बोलत आहे. नसतंच उत्तर असं काही नाही. परंतु शक्यतो. कारण काय? तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पर्याय पडताळून बघावेत किंवा विद्यार्थ्यांचा थोडासा वेळ खाऊ स्वरूपाच्या प्रश्नाला त्याला कन्व्हर्ट करता यावं म्हणून असतं. म्हणून आपण काय करायचं? शक्यतो 3ऱ्या आणि 4थ्या पर्यायाचा पहिल्यांदा विचार करायचा. मग आता आपल्याला 12 अक्षर कोणाच्या मध्ये आहेत? तर 3रा जो पर्याय आहे एम आणि एक्स याच्यामध्ये आपण बघायचं आहे. किती अक्षर आहेत एम आणि एक्सच्या मध्ये? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एम आणि एक्सच्या मध्ये 10 अक्षर आहेत म्हणजे हा पर्याय नाहीये आपला. नंतर जाऊया आपण 4थ्या पर्यायाकडे. कारण पडताळणी करताना पहिल्यांदा 3रा बघायचा, नंतर 4था बघायचा, नंतर 2रा बघायचा आणि नंतर सगळ्यात शेवटचा म्हणजे पहिला बघायचा. हे एक साधं लॉजिक आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना याच प्रकारे सांगत असतो आणि बऱ्याच अंशी ज्यावेळी आपल्याला पर्याय घालून उत्तरं शोधायची वेळ येते, त्यावेळी हा आपला एक फॉर्म्युला या ठिकाणी उपयोगी पडतो. आता 4था पर्याय काय आहे आपला? ई आणि आर. मग आता ई आणि आरच्या दरम्यान किती अक्षर आहेत? बघूयात आपण. ई आणि आरच्या दरम्यान. बरोबर? तर आपल्याला पाहिजेत 12 अक्षरं मोजूयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ई आणि आर याच्यामध्ये आपल्याला 12 अक्षर आहेत बघा. 12 ते एकदम सरळ-सरळ मोजता येतात आपल्याला. 2 संचच आहेत 5, 5, 10 आणि पी आणि क्यू असे 12 अक्षर आहेत आणि आपल्याला 12च अक्षर पाहिजे आहेत. आपण आपले किती अक्षर असोत हे फिक्स झालेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. बघा, आपल्याला या ठिकाणी थोडासा गणिताचाही संदर्भ आलेला आहे या प्रश्नाला. हेच बुद्धिमत्ता या विषयाचं वैशिष्ट्य आहे. याला सगळीकडे इंग्लिशचा संबंध आला, गणिताचा संबंध आला, तुमच्या तर्कशक्तीचा संबंध आला आणि तुम्हाला किती प्रश्न कळालाय ह्याचा पण संबंध या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
60 नंबरचा प्रश्न आहे बघा आपला. हा जो प्रश्न प्रकार आहे आकलनचा. बघा आपण बघितलं मगाचपासून. एक आला आहे जोडाक्षरावर शब्द, दुसरा आहे आकारांत इकारांतावर प्रश्न, तिसरा आलाय इंग्रजी अक्षरमालेवर आणि चौथा प्रश्न आलाय संख्या मालिकेवर. काय प्रश्न आहे बघा. खालील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती येईल? प्रश्न समजणं खूप महत्वाचं आहे. प्रश्न जर समजला नाही, तर आपण काहीच करू शकत नाही. कधीही उत्तर बरोबर येत नाही. प्रश्न जर आपल्याला आकलन झालेलं नसेल तर. घटकाचंच नाव आकलन आहे. ठीक आहे. काय करायचंय आपल्याला? प्रत्येक संख्येतील अंकांची स्थानांची अदलाबदल. आता आपल्याला संख्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत बघा. 13, 95, 17, 53, 37, 76, 19 आणि 41. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 8 संख्या दिलेल्या आहेत. यांच्या स्थानांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्या. पहिल्यांदा आपल्याला त्यांच्या स्थानांची अदलाबदल करावी लागेल. त्यानंतर त्या ज्या संख्या तयार होतात त्यांच्यापैकी मूळ संख्या शोधाव्या लागतील. मग आपल्या मूळ आणि संयुक्त संख्या माहीत पाहिजेत आपल्याला. अर्थात सगळ्या 2 अंकी असल्यामुळे 1 ते 100च्या मूळ संख्या आपल्याला पाठच असाव्यात. आणि मग त्या मूळ संख्या शोधल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज पण करावी लागेल. म्हणजे संख्या ज्ञान आणि संख्येवरील क्रिया या दोनही उपघटकांचा या ठिकाणी आपल्याला या प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होणार आहे. असोत पहिली संख्या आहे 13. अंकांची उलटापालट करून काय होईल तयार संख्या ती? तर पहिली संख्या 13 ची होईल 31. 31. त्यानंतर दुसरी संख्या आहे 95. अंकांची उलटपालट करून होईल 59. तिसरी संख्या आहे 17. अंकांची उलटपालट करून होईल 71. चौथी संख्या आहे 53. अंकांची उलटपालट करून होईल 35. पाचवी संख्या आहे 37. अंकांची उलटपालट करून होईल 73. नंतर आहे 76. त्याची करून उलटपालट करून होईल 67. नंतर आहे 19. त्याची बनेल 91 आणि शेवटची आहे 41. त्याची बनेल 14. बघा आपण अंकांच्या अदलाबदल करून संख्या तयार केल्यात. आता काय करायचंय पुढे आपल्याला? तयार होणाऱ्या संख्यापैकी मूळ संख्या, मूळ कोणकोणत्या आहेत ते आपल्याला शोधावं लागेल. आता आपल्या तयार झालेल्या संख्यापैकी 31 ही मूळ संख्या आहे. 59 ही मूळ संख्या आहे. 71 ही मूळ संख्या आहे. 35 ही मूळ संख्या नाही. 35 ही संयुक्त संख्या आहे. 35 चे 7 आणि 5 हे विभाजक आहेत. म्हणून ती आपल्याला बेरजेसाठी धरता येणार नाही. ती आपण ड्रॉप केलेली आहे. नंतर 73 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 67 ही सुद्धा मूळ संख्या आहे. नंतर आली 91 ती संयुक्त संख्या आहे. तिचा 7 विभाजक आहे, 13 आहे. त्याच्यामुळं ती आपण ड्रॉप करतो आहे. नंतर 14 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. 2 आणि 7 हे तिचे विभाजक आहेत. ती सुद्धा आपल्याला ड्रॉप करावी लागेल. मग आता राहिलेल्या संख्या कोणत्या आहेत बघा. 31, 59, 71, 73, 67 आणि जर आपण 31 अधिक 59 अधिक 71 अधिक 73 अधिक 67 यांची जर बेरीज केली, तर आपली बेरीज किती येते बघा. तुम्हाला मी वेळ देतो करायला आता. करा बेरीज. अर्धा मिनिट वेळ देतो फक्त. 31 अधिक 59 अधिक 71 अधिक 73 अधिक 67. अर्धा मिनिटांचा वेळ फक्त.
बेरीज करतानाही चुका होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा आपल्याला 2 किंवा 3 संख्यांच्या बेरजेचा अनुभव असतो. या ठिकाणी आपल्याला 5 अंकांची बेरीज करायची आहे. म्हणजे आपल्याला सूचनेनुसार पहिल्यांदा संख्यांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. त्यानंतर त्या संख्यांपैकी मूळ संख्या कोणत्या हे बघायचं आहे. नंतर आलेल्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे. 3 काम आपल्याला एका प्रश्नामध्ये करायचे आहेत. ठीक आहे. जर आपण यांची बेरीज केली, तर आपल्याला दिसेल, की ही बेरीज 301 येते आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 301. असोत अ, हे 4 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर विचारले गेले होते. आता याच प्रकारावर एक 2 आपण प्रश्न बघणार आहोत अजून फक्त. आज थोडंसं आपण 5-10 मिनिटं लवकर संपवूयात. कारण शनिवार आहे, मॉर्निंग स्कूल आहे. असू द्यात. त्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न येतोय बघा स्क्रीनवर आपल्या. इंग्रजी व बुद्धिमत्ता हे विषय मला आवडतात. या वाक्यात किती जोडाक्षरी शब्द आहेत? इंग्रजी व बुद्धिमत्ता हे विषय मला आवडतात. तुम्हाला मी वेळ देतोय 1 मिनिटांचा. सगळ्यांनी सोडवा हा प्रश्न 1 मिनिटामध्ये. नंतर आपण त्याचे स्पष्टीकरण बघू. इंग्रजी व बुद्धिमत्ता हे विषय मला आवडतात. प्रश्नासाठीचं दिलेलं वाक्य कुठं संपतंय आणि प्रश्न कुठं सुरू होतंय, हे पण समजणं गरजेचं आहे. काही मुलं पूर्ण ओळीमधलंच बघत चालतात, किती जोडाक्षर आहेत किंवा जोडाक्षरी शब्द आहेत. इंग्रजी व बुद्धिमत्ता हे विषय मला आवडतात. ठीक आहे. आपण जाऊयात उत्तराकडे. आता बघा, याच्यामध्ये या प्रश्नाचा जर विचार आपण केला, तर इंग्रजी आपलं वाक्य आहे, इंग्रजी व बुद्धिमत्ता हे विषय मला आवडतात. आणि हे ज्या वाक्यामध्ये किती जोडाक्षरी शब्द आहेत. आता 2 या ठिकाणी आणखी एक गोंधळ होण्याची शक्यता असते. किती जोडाक्षरे आहेत हा वेगळा प्रश्न तयार होईल आणि किती जोडाक्षरी शब्द आहेत. जोडाक्षरी शब्द म्हणजे आपल्याला शब्दांची संख्या मोजायची आहे. जोडाक्षर म्हणजे अक्षरांची संख्या मोजायची. या ठिकाणी आपल्याला फक्त शब्दांची संख्या मोजायची आहे. अक्षराकडे जायचं नाहीये आपल्याला या ठिकाणी. आता बघा इंग्रजी या शब्दामध्ये मगाशीच मी सांगितलं, की ज्याचं पोट फोडलेलं अक्षर असतं ते जोडाक्षरामध्ये गणलं जातं. गचं पोट फोडलेलं आहे म्हणजेच काय? इंग्रजीचा एक हे झालं जोडाक्षरी शब्द इंग्रजी हा एक. त्यानंतर पुढचा शब्द आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये द ला ध जोडलेला आहे आणि पुढे परत त ला ता जोडलेला आहे. 2 जोडाक्षर आहेत. परंतु आपल्याला विचारलंय काय या ठिकाणी? किती जोडाक्षरी शब्द आहेत? म्हणजे शब्दांची संख्या मोजायची. जरी बुद्धिमत्ता या शब्दामध्ये 2 जोडाक्षर असले, तरी आपल्याला शब्दांची संख्या मात्र एकच आहे तो इथं. म्हणजे तो एक शब्द झाला. हे विषय मला आवडतात. उर्वरित वाक्यामध्ये एकही जोडाक्षर नाही. म्हणून इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2च जोडाक्षरी शब्द आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बऱ्याचदा अक्षरं मोजणं किंवा जे अंकांचे पर्याय असतात, तिथं आपल्याला वाटतं 2 आता या ठिकाणी आपोआप आलेलं आहे ते योगायोगाने 2 ला 2च. परंतु बऱ्याचदा तुमचं उत्तर 2 येतं आणि 2 उत्तर असणारा 4 पर्याय असतो. परंतु आपल्याला वाटतं उत्तर 2 आलं आणि घाईघाईत आपण 2 ला गोल करून देतो. तर त्याच्याकडे पण आपण बघायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण.
पडघम वरती टिपरी पडली या अक्षरमालेत मधल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? 1 मिनिटाचा वेळ देतोय. मधल्या अक्षरांच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? वडघम वरती टिपरी पडली. वाक्य जरी वाटत असलं, वाक्यच आहे ते, परंतु तुम्हाला प्रश्नात दिलेला आहे, की या अक्षरमालेत अक्षरमाला समजून चला त्याला तुम्ही. मधल्या अक्षरांचे आता बघा, ज्यावेळी अक्षरमाला असेल, अंकमाला असेल, इंग्रजी अक्षरमाला असेल, तुम्हाला जेव्हा मधला विचार केला जातो, तेव्हा त्या अक्षरमालेतील एकूण अक्षरांची, अंकांची संख्या ही विषम असली पाहिजे, तरच आपण मधला शोधू शकतो. बघूयात किती अक्षर आहेत. पडघम वरती इथं 7 आहेत. टिपरीचे 3 आणि पडलीचे 3. 7 आणि 6 13 अक्षरी ही अक्षरमाला आहे. मधल्या अक्षरांच्या डावीकडील. आता बघा काय होतं बऱ्याचदा डावीकडील आणि डावीकडून हे 2 शब्द आपला गोंधळ करतात. डावीकडून म्हटलं का आपण लगेच सुरुवात करतो प पासून मोजायला. परंतु तसं नाहीये. पहिल्यांदा आपल्याला विचारलंय मधल्या अक्षराच्या. बस आपण तिथंच थांबायचंय आणि मधलं अक्षर शोधायचंय. आता मधलं अक्षर काय येतं याचं? तर 13 अक्षराच्या अक्षरमालेत 6वं अक्षर 7वं अक्षर हे मधलं येईल. 7वं अक्षर कोणतं आहे? ती. पडघम वरती या शब्दातला ती जो आहे, तो या अक्षरमालेमध्ये मधलं अक्षर आहे. मग तीचा आता विचार करायचा फक्त आपण तिथं मार्किंग करून घ्यायची आणि मधल्या अक्षराच्या डावीकडील 5वी. आता आपण मधलं अक्षर जे आहे आपलं त्याच्या डावीकडचा विचार करायचा आहे. मग ती पासून डावीकडे जायचं. 5वी. मग ती पासनं पहिलं अक्षर कोणतं आहे तर र, दुसरं अक्षर आहे व, तिसरं अक्षर आहे म, चौथं अक्षर आहे घ आणि 5वं अक्षर आहे ड. म्हणून मधल्या अक्षराच्या डावीकडील 5वं अक्षर ड हे आहे आणि या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पडघम वरती टिपरी पडली याच्यामध्ये. ठीक आहे. तर असो आणखी आहेत आपल्याकडे प्रश्न, परंतु आपण थोडंसं आज वेळेची अडचण आहे. मुरकुटे सर. मुरकुटे सर. हॅलो सर. हां, सर थांबूयात आपण थोडंसं आज मॉर्निंग असल्यामुळं. चालेल, चालेल. ठीक आहे. ओके सर.